मी माझ्या कित्येक मित्रांना बोलताना पाहिलं आहे की ते मास्टरबेशन केल्याशिवाय झोप लागत नाही त्यांना. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण मास्टरबेशन का करतोय हे महत्त्वाचं. मी झोप लागण्यासाठी मास्टरबेशन जर करत असेल तर ते कारण चूक आहे ना. मी मास्टरबेशन का करतोय तर मला आनंद मिळावा, मला लैंगिक आनंद मिळावा याच्यासाठी. जर का मी झोप येण्यासाठी मास्टरबेशन करत असेल तर ते व्यसन आहे. सो त्यामुळे माझी लैंगिक इच्छा झाल्यावर मग मी जेव्हा मास्टरबेशन करतो त्यावेळेला मला झोप येत नाही, तर त्यावेळेला मला तो आनंद मिळतो. मला त्याच्यामध्ये तो जो लैंगिक रस म्हणा किंवा काय समाधान म्हणा हे मला मिळतं, ज्याच्याने मला चांगलं वाटतं, मला उलट उत्तेजित झाल्यासारखं वाटतं, मला मानसिक शांतता मिळते. याच्यासाठी आपण करायचं आहे. स्त्रिया देखील हे करतात. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. कोणीही व्यक्ती जिला लैंगिक इच्छा जागृत होते त्यावेळेला ती पार्टनर अवेलेबल नसेल तर मास्टरबेशन करते. दुर्दैव आपल्या देशात असं आहे की कितीतरी स्त्रियांना हे माहिती नाही आहे की मास्टरबेशन कसं करायचं, आणि त्याच्यामुळे त्या योग्य प्रकारे स्वतःला शमवू शकत नाहीत. सो त्यामुळे त्याची जाणीव होणं, ते कसं करायचं, काय करायचं, कसं स्वतःला आनंद देता येईल हे जाणीव होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ती जाणीव व्हायला काही काळ जायला लागतो, काही काळ आपल्याला द्यायला लागतो. ते नाही दिलं तर मग ती इच्छा शमवण्यासाठी मग ती स्त्री असेल, तो पुरुष असेल, कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला अप्रोच करणार आहे. आणि मग ती व्यक्तीने जर का गैरफायदा घेतला तर ती किती मोठं नुकसान आहे. आणि त्यामुळे मास्टरबेशननी आपल्याला ते वरदानासारखंही आहे आणि शापही आहे. एक्झॅक्टली. प्रत्येक गोष्ट आपण जर का योग्य वापरली तरी चांगली आहे ना, पण ती जर अयोग्य वापरली तर त्याचं नुकसानच होणार आहे. सो हेच गोष्ट जर का आपण आपल्या पार्टनरबरोबर इच्छा नसतानाही संबंध ठेवायचा जबरदस्ती केली तर तेच होणार आहे ना. बरोबर. म्हणजे मास्टरबेशन एक्सेसिव्हली करून आपण जे म्हणतोय तेच संबंध ठेवला नाही होणार आहे, त्यात फरकच नाही. बरोबर.